नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला लाईक करून हाईपचं बटन एक येत आहे ते सुद्धा तुम्ही दाबून द्या, कारण त्याच्यामुळे ना वायडर ऑडियन्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असतो. जर का तुम्हाला वाटत असेल का हा व्हिडिओ गरजेचा आहे विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही नक्की ते करा. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल कसं करतात. तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत आपण की कट ऑफ कमी होण्याचे किती कारण आहे आणि कट ऑफ वाढण्याचे किती कारण आहे आणि कोणतं फॅक्टर आहे की जो कट ऑफ कमी जाणार की जास्त जाणार हे मी तुम्हाला शेवटी सगळं काही सांगून देणार आहे. फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लिअरिटी आली पाहिजे. या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त MBBSचं कट ऑफ कमी होणार त्याबद्दल सविस्तर माहिती भेटणार आहे. BAMS, BHMS, BOMS किंवा BDS यामध्ये गृहीत धरण्यात आलेलं नाही. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदरचा मुद्दा जो आहे नंबर 1 तो असा आहे की कॅप 1 राऊंडचा कट ऑफ काय गेलेला आहे आपला. ठीक आहे, तर कॅप 1 राऊंडचा कट ऑफ मागच्या वर्षापेक्षा खूप जास्त कमी गेलेला आहे. जर का तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझा मागच्या वर्षीचा MBBS कट ऑफ व्हिडिओ बघू शकता. तिथून तुम्हाला समजेल की या वर्षी किती कट ऑफ घटलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर हा मुद्दा. तर सेकंड राऊंडचं पण कट ऑफ कमी होणार का मागच्या वर्षीच्या तुलनेनुसार मी तुम्हाला ही गोष्टी सांगत आहे की मागच्या वर्षी सुद्धा कट ऑफ कमी झाला होता. 4 मार्काने कमी झाला होता कट ऑफ मागच्या वर्षी. या वर्षी किती मार्कांना कमी होणार दादा, तर 5 ते 6 मार्कांना यावर्षी कमी होणार. ते कशामुळे कमी होणार मी सगळे तथ्य तुमच्या समोर ठेवणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर ही गोष्ट कळाली की मागच्या वर्षी पहिल्या राऊंड मध्ये खूप जास्त कट ऑफ होता आणि या वर्षी त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ गेलेला आहे मागच्या वर्षीचं तुलनेनुसार. ठीक आहे, सगळ्यात अगोदर हा झालं पहिला कारण की यावर्षी कट ऑफ कमीच आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे. दुसरा कारण आता MCCचा सेकंड राऊंड होणार आहे, ते पण स्टेट कोटाच्या राऊंडच्या अगोदर. आता MCCचा राऊंड होणार तर MCC मध्ये सुद्धा नवीन कॉलेज अलॉटमेंट होणार विद्यार्थ्यांना आणि तेच अलॉटमेंट असं पण असू शकतं आणि असणारच की खूप सारे विद्यार्थ्यांनी ज्यांनी MBBS गव्हर्नमेंट कॉलेज ज्यांना अलॉट झाला होता त्यांची चांगली रँक होती ते MCC राऊंड कडे वळतील. MCC राऊंड कडे का बरं वळतील ते, कारण त्यांना सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं. एम्स झालं, जिपमर झालं, अशा त्याच्यामध्ये ते जाणार. कमीत कमी असे 70 ते 80 विद्यार्थी तर असणारच. ठीक आहे, तर म्हणजे 70 ते 80 जागा पुन्हा खाली झाल्या कशाच्या, MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा. आता हा गणित कसा चालतो माहितीये का तुम्हाला, की BDS गव्हर्नमेंट मध्ये जे विद्यार्थी लागलेले किंवा ज्यांनी चॉईस फिलिंगच केलेली नाही बरोबर, ते आता चॉईस फिलिंग बरोबर करून काय करणार, तर ते चॉईस फिलिंग बरोबर करून गव्हर्नमेंटचे कॉलेज अगोदर टाकणार, सेमी गव्हर्नमेंट अगोदर टाकणार आणि नंतर याच्यावर सेमी गव्हर्नमेंट टाकणार आणि तशाच प्रेफरन्स लिस्टनुसार नावणार. आणि त्याच्यामुळं काय होणार की जे MBBS गव्हर्नमेंटला अगोदरच लागले होते आणि ज्यांना MCC मध्ये सीट अलॉट झालेलं आहे, MCC म्हणजे ऑल इंडिया कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये एम्स आणि जिपमर साठी, ते विद्यार्थी या राऊंड 1 मधलं काय करणार, कॅन्सल करणार. 70 ते 80 विद्यार्थी, एक उदाहरण घेत आहे मी, ते कॅन्सल करून कुठं जाणार, तर ते कॅन्सल करून या गव्हर्नमेंट कॉलेजचं कॅन्सल करून कुठं जाणार, तर गव्हर्नमेंट कॉलेजचं कॅन्सल करून AIQ म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये जाणार. ठीक आहे, आणि हा गणित कसा चालत असतो की ज्यांना चांगली रँक असून पण कॉलेज अलॉट झाला नाही त्यांना अलॉट होणार कसा, पहिले ज्यांना गव्हर्नमेंट अलॉट झाला होता BDS गव्हर्नमेंट त्यांना सेमी गव्हर्नमेंट अलॉट होणार MBBSचा, ज्यांना सेमी गव्हर्नमेंट अलॉट झाला होता त्यांना MBBS गव्हर्नमेंट अलॉट होणार. असा गणित हा चालत असतो प्रत्येक राऊंड मध्ये. ठीक आहे, MCCचा राऊंड होणार सेकंड, त्याचे डेट सुद्धा आलेले. MCCचा जेव्हा राऊंड सुरू होणार आता त्याचा पण कट ऑफ कमी होणार, तर त्या कट ऑफ नुसार अगदी बरोबर इथून पण स्टुडंट परत तिकडं जाणार. हा झाला दुसरा. चौथा रिझन, चॉईस फिलिंग मागच्या वेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चुकीची केलेली होती, त्यामुळे त्यांना कॉलेज अलॉट झालेला नव्हता. खूप सारे विद्यार्थी, खूप सारे कॅन्डिडेट, खूप सारे पालक मला कॉल करून विचारतात की आमची रँक तर अशी होती, या रँकवरती कॉलेज अलॉट झालेला आहे, आम्हाला का बरं कॉलेज अलॉट झाला नाही. तर मी एक नक्की सांगू इच्छितो की तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये गडबड केलेली असेल किंवा तुम्ही सगळे कॉलेजेस टाकले नसेल. आणि जर का तुम्हाला चॉईस फिलिंग परफेक्ट करायची असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. राऊंड 2 साठी आपली चॉईस फिलिंगची फीस किती आहे, तर 999 रुपये आहे. ठीक आहे, किंवा अगदी बरोबर संपूर्ण काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही घेऊ शकता
या मेडिकल सिम्प्लिफाईड चॅनलवरून. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दादा न्यू कॉलेजेस पण येणार, हा झाला आता आपला 5वा मुद्दा. 3 मुद्दे अगोदर डिस्कस केले मी. पहिले 3-4 मुद्दे कोणते कोणते होते? कॅप राऊंड 1चा कट ऑफ काय गेलेला आहे मागच्या वर्षीच्या हिशोबानुसार, स्टेट कोटाचा, एमसीसीचा सेकंड राऊंड लागणार. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी गडबड केलेली होती. ठीक आहे. आता राऊंड 2 कॅपचा काय झालेला आहे? डिले झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे अगोदर आतापर्यंत जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल तेव्हापर्यंत कॅप राऊंड 2 MBBS BDS साठी नोटीस पडलेली नाही सीईटी सेल वरती. ठीक आहे. तर आता सीईटी सेलचा जो राऊंड आहे तो डिले झालेला आहे. 22 तारखेला आपलं काय झालेलं आहे की 22 तारखेला आपलं राऊंड संपलेलं आहे, हे तुम्हाला माहित असेल है ना. 22 तारखेला MBBS BDSचं राऊंड संपलं आणि आजची तारीख काय आहे तर 31 तारीख आहे आजची. 31 ऑगस्ट म्हणजे 9 दिवस झालेले आहे, तरी सुद्धा नोटीस आलेली आहे. अजून 2-3 दिवस लागणार, त्याच्यानंतर नोटीस पडणार. आणि हे कॅप राऊंड 2 डिले झाला ना, त्याच्यामुळे काय होणार की खूप सारे विद्यार्थी आणि पालक काय असतात की ते इनसिक्युअर फील करतात आणि त्याच्यामुळे त्यांना वाटत असतं की BDS गव्हर्नमेंटच आपण घेऊन टाकू किंवा BAMS गव्हर्नमेंट घेऊन टाकू, MBBSच्या नादी लागणार नाही. किंवा खूप सारे विद्यार्थी काय करतात तर ते वळून जातात. कुठं वळून जातात? डायरेक्ट रिपीटला, की आमचा नंबर लागणार नाही, कारण त्याला सविस्तर माहिती नसते. आणि कोणता पण काउन्सिलर हा काय करत असतो, कोणता पण काउन्सिलर असाच असतो की तो संपूर्ण माहिती देत नाही. हा तर साहजिक आहे, कारण त्यांच्याकडे सुद्धा वेळ नसतो, त्यांच्याकडे पण खूप कॅन्डिडेट असल्यामुळं ते त्यांना वेळ देऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं खूप सारे विद्यार्थी, हे तुम्हाला साहजिक रिझन सांगते मी कट ऑफ कमी होण्याचे सगळे. ठीक आहे. तुम्हाला पण वाटत असेल की हा याच्या पॉइंट्स मध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता न्यू कॉलेजेस येणार का, हा 5वा मुद्दा झाला आपला. तर हो, न्यू कॉलेजेस ऑलरेडी त्यांना GR आलेला आहे त्यांचा, आणि ते 2 कॉलेजेसचं व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहे मी. पण आतापर्यंत अधिकृत त्याची माहिती आपल्याकडे नाही. का नाही? कारण सीट मॅट्रिक्स मध्ये ते कॉलेजेस आलेले नाही. सीट मॅट्रिक्स मध्ये जेव्हा येतील ते कॉलेजेस, तेव्हा आपण अधिकृत माहिती समजून असं समजलं पाहिजे की हो न्यू कॉलेजेस आलेले आहे. तरी सुद्धा डाटानुसार सांगितलं तर 2 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये नवीन आलेले आहे MBBS चे फक्त. ते कोणते तर आपलं GMC अहिल्यानगर, त्याच्यामध्ये 50 सीट्स आहे वॅकंट. ठीक आहे. 50 सीट देण्यात आलेले, आणि सोबतच एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आलेला आहे संभाजीनगर औरंगाबाद मध्ये. त्या कॉलेजचं नाव काय आहे तर ACPL CSMSS मेडिकल कॉलेज. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती सीट आहे दादा तर 100 सीट त्याचे मोजण्यात आलेले आहे, 100 सीट त्याच्यात देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता या मुद्द्यावरून तुम्हाला हे तर समजलं असेल की दादा कट ऑफ डिक्रीज होणार, बरोबर. आता असं पण तर होऊ शकतो की कट ऑफ वाढू शकतो. तर आतापर्यंत हिस्ट्री आहे, जेव्हा पण कॅप राऊंड 2 लागत असतो कॅप 1 राऊंड नंतर, तर त्यांचा कट ऑफ कमीच जात असतो कॅप राऊंड 3 पर्यंत. कॅप राऊंड 3 पर्यंत कट ऑफ कमीच जाणार. आता एक अंदाज सांग दादा तू क्लिअर की कट ऑफ किती कमी होणार. तर कट ऑफ किती कमी होणार जर का तुम्हाला हे जाणायचंच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल, कारण त्याच्यामध्ये मी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे मागच्या वर्षीचा अनालिसिस करून. ठीक आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघा. सोबतच चॉईस फिलिंग कशी करतात ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आणि जर का तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल तर तुम्ही नक्कीच मेडिकल सिम्प्लिफाईडची काउन्सिलिंग जॉईन करावी, असं मला तुम्हाला सांगायचं इच्छितो. कारण लिस्ट जशी बनवतात आपण त्याच्यावरूनच सगळं काही डिपेंड असतं. थँक्यू.